और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ नगरपालिकेच्या पॅनल क्रमांक 4 मधील शिवसेना उमेदवार निखिल अरविंद वाळेकर यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये 2 तरुणांना बेदम मारहाण करतानाचे तसेच दम भरतानाचे दृश्य असल्याचा दावा केला जातोय। दरम्यान या व्हायरल व्हिडिओवर निखिल वाळेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी सदर व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देत आपली भूमिका मांडली असून वस्तुस्थिती वेगळी असल्याचा दावा केलाय। निखिल वाळेकर नेमके काय म्हणाले ते पुढे पाहूयात। हा जर माज असेल असं वाटत असेल काही लोकांना आणि जर महिलांची छेडखानी किंवा चोरी करणं आणि चोरी करून झाल्यानंतर त्या महिलेच्या अंगावरती हात टाकून पळून जाणं हे जर काही माज असेल ना तर हा आम्हाला माज चांगला आहे असं मला वाटतं। कारण आमचे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलंय जिथे जिथे एखाद्या कोणावर अन्याय होत असेल आणि त्यातल्या त्यात जर महिलांवर अन्याय होत असेल आणि हा जर असा व्हिडिओ टाकून 2 वर्षापूर्वीचा जर व्हिडिओ टाकून आज विरोधात हा व्हिडिओ जर बाहेर काढत असेल तर मी त्यांना खूप धन्यवाद देईल की त्यांनी माझा चांगला प्रचार असाच करत राहावा। आणि आज या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एवढंच सांगतो की जर असाच अन्याय कोणाच्या याच्यावरती होत असेल, एखाद्या गरीबाच्या घरातलं काहीतरी चोरी होत असेल किंवा एखाद्या महिलेवरती कुठला तरी अन्याय होत असेल आणि त्याच्यानंतर लोकांनी एखाद्या ठिकाणी त्या माणसाला पकडून ठेवलेलं असेल आणि त्याच्यानंतर कोणीही काही कारवाई करत नसेल तर हे 2-4 प्रसाद द्यायचा अधिकार हा आम्हाला आमच्या हिंदू हृदय सम्राटांनी दिलेला आहे आणि आम्ही तो देणार। सर हा नक्की व्हिडिओ कधीचा आहे? हा व्हिडिओ जवळपास 1.5-2 वर्षापूर्वीचा आहे जेवढं मला आठवतंय। 2.5 वर्षापूर्वी माझ्या प्रभागामध्ये एका मंदिरामध्ये नागरिकांनी जवळपास 100 नागरिक जमा झाले होते आणि त्या नागरिकांनी एका मुलाला चोरी करताना 2 दिवसापासून ट्रॅप लावून पकडलेलं होतं। 2-3 दिवसा पहिले चोरी झाली, त्याच्यानंतर तो मुलगा मिळाला नाही। त्याच्यानंतर नागरिकांनी त्या एरियात स्पेशली ट्रॅप लावून त्या मुलाला पकडलं। पोलिसांना सांगितलं पण पोलीस प्रशासन तिथे पोहोचलेलं नव्हतं। सकाळी 5:30-6च्या दरम्यान 7 वाजता ज्यावेळेस मी माझ्या कामानिमित्त बाहेर निघालो त्यावेळेस मला लोकांनी बोलवलं की दादा अशा मुलाला आपण पकडून ठेवलेलं आहे तर तुम्ही तिथे या। त्या मुलाला जाऊन आम्ही त्याच्याबद्दलची माहिती विचारली की आजपर्यंत किती मीटर चोरलंय किंवा याबद्दलचं तू काय काय केलेलं आहे किंवा त्या महिलेला तू धक्का मारून पळण्याचं कारण काय, त्या महिलेच्या गळ्याला देखील त्याचे नखं वगैरे लागलेले होते। तर त्यांनी कुठच्याही गोष्टी सांगण्यासाठी नकार दिला आणि नागरिकांच्या मागणीनुसार त्याला नगरसेवकाच्या नात्याने जर प्रसाद देण्याची जर कोणी विनंती केली असेल तर त्याला 2-4 प्रसादाचे फटके आम्ही नक्की दिलेले असतील। हे बघा हे मी तुम्हाला ते सांगितलं आजपर्यंत असे एक नवे अनेक राजकीय स्टंट समोरचे पक्षावाले करतात आणि हे सगळं जे काय आहे ते फक्त निवडणुकीच्या वेळेसच का बाहेर येतं। त्यांना जर हे सगळे प्रश्न जर काढायचे होतेच तर त्यांनी निवडणुकीच्या अगोदर त्याच्यावरती का नाही कारवाई केली असा प्रश्न सगळ्यात मोठा उपस्थित होतो। त्यामुळे पब्लिक है हे सब जानती है आणि त्यांना सगळं समजतंय। महत्त्वाचं म्हणजे मतदानाला अवघा आठवडा शिल्लक असताना असा व्हिडिओ समोर येणं हे केवळ योगायोगच आहे की जाणीवपूर्वक उमेदवाराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या प्रकरणामुळे अंबरनाथच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।